आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वर संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांनी मी स्वागत करीत आहे. दर दिवस पहाटे पहाटे तुम्ही हे संदेश ऐकू शका. दिवसभर त्या संदेश तुम्हाला आशीर्वाद देईल, शांती देईल, तुमच्याबरोबर देवाची उपस्थिती जाणवेल. चला आजच्या वचनात जाऊया. करितकरास पहिली पत्री पहिला अध्याय त्याच्या 23 आणि 24 पासून दाखवतो. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्त गाजवतो. हा यहुद्यांना अडकळण व हेलेन्याचा मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी असा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचा सामर्थ्य व देवाचा ज्ञान आहे. देवाचा सामर्थ्य, देवाचा ज्ञान. आज कित्येक लोकांना ख्रिस्ताबद्दल, ख्रिस्ताच्या क्रूस कामाबद्दल सांगितलं तर त्यांना अडकळण होते. त्यांना मनामध्ये कसं तर वाटतं, असं कसं होईल, देव कसं मनुष्यासाठी आपला जीव देईल. अहो प्रिय बंधू बहिणींनो, मानवाच्या पापासाठी आणखीन कोण प्रायश्चित करू शकतो? मानवाच्या पापासाठी मानव प्रायश्चित करू शकत नाही, पण देवाच्या प्रायश्चित असं एक माणूस जगामध्ये यायला पाहिजे, त्याच्याकडे काही पाप नाहीये. तसं देव मनुष्य झाला. योहान 1:14 म्हणते, देव आधीमध्ये वचन होता, त्या वचन देहधारी होऊन या मनुष्याच्या शरीरामध्ये येऊन आमच्यामध्ये निवास केला. तोच प्रभू येशू मसीह आहे, येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता, देवाचा वचन होता, देव स्वतः होता, पण मनुष्याच्या रूप घेऊन येऊन मानवाचा पाप आपल्या अंगावर घेतला. आज तुम्हाला अडकळण वाटत असत, पण खरं हेच आहे. देवाचे सामर्थ्य, येशू देवाचं सामर्थ्य आहे आणि देवाचं ज्ञान आहे. हे देवाचं ज्ञान आहे, मनुष्याचे ज्ञान नाहीये की मानवासाठी देव स्वतः आपल्याला अर्पण करावा. ते विश्वास करा, तुम्हाला पण सामर्थ्य भेटेल. आजपर्यंत पापावर तुम्हाला सामर्थ्य नाही, शक्ती नाही, येशू ख्रिस्ताद्वारे भेटते. कारण येशूने पापाला जिंकलं, निष्पाप जगामध्ये जगलं, पण आमच्या पापासाठी जीव दिला. तो येशू प्रभू आज पण जिवंत परमेश्वर आहे. तुमच्या मनातला पाप काढून टाकणार आणि पापावर तुम्हाला पण शक्ती सामर्थ्य देणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू. वधस्तंभाचा प्रचार केला तर कित्येक लोकांना अडकळण वाटतो, हे कसं शक्य असं वाटतं प्रभू, पण देव येशू ख्रिस्त असं अडकळण येणाऱ्या लोकांसाठी पण देवाच्या सामर्थ्य आणि देवाचा अनुग्रह प्रदान करतो. आज तुझ्या वचनाला विश्वास करून तुझ्याकडे पाहत आहे, त्या सर्वांचा पाप तू मिटून टाक प्रभू. पापामध्ये त्यांना विजय दे, सर्व पापाचे क्षमा दे प्रभू, आणि यापुढे पाप करायचं नाही असं त्यांना मन आणि तन दे प्रभू, जीवन दे प्रभू. येशूच्या नावाने जे काय त्यांना पाहिजे ते सर्व गरजा पूर्ण कर प्रभू. आशीर्वाद कर. आजच्या दिवसभर तू त्यांच्या बरोबर राहून त्यांना चालव. येशूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.